प्लॉट चालू आहे ते तुम्हाला चालतं, डोळे बंद करून चालतं. इथपर्यंत तेवढंच बघत राहायचं की इथं हे लागलंय तिथं झालं. मी तुम्हाला जवळ मी आतमध्ये बसणार. काय तुमचं आधार कार्ड आयडी प्रूफ द्या. काय देणार मी त्याला, पोलीस त्याला कंप्लेंट करा मॅडमची. मी सांगतो काय झालंय काय नाही झालं ते. कशाला लाईक कार्ड देऊ तुमचं? मी पत्रकार आहे, मी पत्रकार आहे, मी पत्रकार आहे. मी सर्वसामान्य माणूस पण तुम्हाला सांगायला लावतोय. साहेब तिथे मँग्रोव्हची झाडं जात आहेत, तुम्हाला ते समजायला पाहिजे की नाही? तुम्ही माझ्यावर भडकताय. मँग्रोव्हची झाडं जळत आहेत तिथे. मला वन विभागाचे अधिकारी करतात काय? कोपरी कोण साहेब? कोण तुमचे? कोपरीला नाव काय? नंबर है ना? दोस्तों आप देख रहे हैं नया इनकलाब टीवी न्यूज़। हमारे साथ इस वक्त मौजूद है डिजिटल महाराष्ट्र के संपादक रोहित शिर्के। कुछ दिनों पहले उन्होंने खबर चलाई थी कि दीवा प्रभाग समिति अंतर्गत आने वाले इलाके में किस तरह से मैनग्रोव्स की झाड़ियों की ज़मीनों पर अनधिकृत तौर पर भरनी की जा रही है। रेती माफिया, भूमाफिया यहाँ पर अनधिकृत तौर पर बांधकाम करने की तैयारी कर रहे हैं। जब इन्होंने इसको लेकर आवाज़ उठाई और इस ताल्लुक से सवालात किए तो उन्हें उल्टा जवाब दिया जा रहा है और इनकी बातों को बिल्कुल हल्के में लिया जा रहा है। इस चीज़ पर ध्यान नहीं दिया जा रहा है। ये खबर हम आपको इसलिए बता रहे हैं कि ज़रूरी है इस बात की तरफ तवज्जो जाना, क्योंकि अगर रेती माफिया ब्लास्ट करेंगे, जो दीवा प्रभाग समिति या दीवा का जो इलाका कुछ मुमरा से लगता है, वहाँ पर बिल्डिंगों के कमज़ोर होने का ख़तरा है। साथ साथ जो मैनग्रोव्स के झाड़ है, जब अगर सैलाबी सूरत हो जाती है उस वक्त ये मैनग्रोव्स के झाड़ ही होते हैं जो उस तीव्रता को, सैलाब की जो तेज़ी होती है उसको कम करते हैं, उससे कम नुकसान होता है। और दीवा, मुमरा, ऐसी कई इलाके यहाँ पर जो काफ़ी दलदली हैं, बारिश के मौसम में क्या हाल हो जाता है ये आप बेहतर तौर पर जानते हैं। 26 जुलाई 2005 की मिसाल आपके सामने है। तो रोहित शिर्के बेहतर तौर पर बता पाएंगे कि ये पूरा क्या मामला है, क्योंकि इनकी दो खबरें हमने इस ताल्लुक से देखी है। एक खबर में इनसे कुछ सिक्योरिटी गार्ड नज़र आ रहे थे जो इनसे कह रहे थे कि आप अपना आईडी बताइए, आप पत्रकार हैं तो आप अपना आईडी बताइए। इन्होंने कहा कि हाँ मैं पत्रकार हूँ और मैं अपना काम बखूबी तौर पर जानता हूँ। तो आइए रोहित जी से ही बात करेंगे कि रोहित भाई क्या ये पूरा मामला है। एक्चुअली जिस तरह से अपने आदिल जी बोला कि मैंग्रोव्स के झाड़ों को ख़त्म किया जा रहा है ये भूमाफियाओं के ज़रिए, और एक सेकेंड थिंग हमने जो विषय लिया है सामने उसमें रेती माफिया भी है। जो भूमाफिया मैं क्यों बोल रहा हूँ, क्योंकि जिस तरह से दीवा का जो आप हिस्सा देखेंगे, जिस तरह से आप मुमरा के यहाँ से दीवा के तरफ जाएंगे खाड़ी के रास्ते के जरिए, गाड़ी के रास्ते के यहाँ से, तो आप देखेंगे तो आहिस्ते आहिस्ते उस दीवा का जो भाग है वो नज़दीक आते जा रहा है, मतलब मुमरा के नज़दीक आते जा रहा है। भविष्य में ऐसा होगा कि मुमरा दीवा आपको पहचानने में मुश्किल हो जाएगी, मुमरा कौन सा या दीवा कौन सा, मतलब इतना पूरा मुमरा तक वो चालियाँ आ जाएंगे, ऐसा भी हो सकता है। लेकिन ये जो ज़मीन है रोहित भाई क्या कंस्ट्रक्शन के लायक है? ये कंस्ट्रक्शन के लायक नहीं है। फिलहाल मैं जो आपको बता रहा हूँ, जो मैंग्रोव्स का मैंने जो विषय उठाया है, मैंग्रोव्स के जो झाड़ है उसके ऊपर भरनी की जा रही है। जो मैंग्रोव्स के झाड़ जिस तरह से आपने बताया कि जो जिस तरह से तूफान वगैरह आता है तो उसमें उसको रोकने का काम या उसको पीछे ढकेलने का काम ये झाड़ियाँ करते हैं। लेकिन इसी को तोड़ने का, इसी को मरोड़ने का काम जो किया जा रहा है, इसके तोड़ा भी जा रहा है, जलाया भी जा रहा है, इसको जलाया भी जा रहा है। ऐसा बोल भी सकते हैं किसने जलाया, क्या जलाया, वो तो हमें नहीं मालूम, लेकिन इसका जो संरक्षण की जिम्मेदारी है वन विभाग की, जिसको मराठी में कांदळवन बोलते हैं, जिसको मैंग्रोव्स बोलते हैं इंग्लिश में। इसके लिए स्पेशल नियुक्ति की जाती है। फॉरेस्ट में भी दो डिपार्टमेंट है, जिसको एक आप पहाड़ी इलाके में देखेंगे तो फॉरेस्ट वहाँ का वन क्षेत्र का डिपार्टमेंट अलग होता है, ये कांदळवन का है क्षेत्र। मैंग्रोव्स के लिए इनको खास करके नियुक्त किया गया। इनको कोई प्लॉट दिए गए हैं कि प्लॉट के ऊपर अतिक्रमण ना होना चाहिए। लेकिन जिस तरह से ये दीवा में जो हो रहा है ना आदिल जी, मुझे ऐसा लगता है भविष्य में ये बहुत घातक है। वहाँ पे जिस तरह से मतलब भरनी की जा रही है, भरनी कोई अलग करेगा, उसके बाद में चाली कोई अलग बनाएगा, 3 साल के बाद में वो चाली तोड़ के फिर बिल्डिंग का बनाया जाएगी, मतलब इमारत वहाँ पे तैयार की जाएगी। तो ये जो प्रोसेस है, फिर उसके बाद में अधिकारी पहुंचेंगे, बोलेंगे ये तो डीपी रोड निकलने वाला था, ये तो फॉरेस्ट की जमीन है, बेघर कर देंगे लोगों को। इसके टूटेंगे, गरीबों के टूटेंगे ना जी। तो ये इसका ही मेरा विषय है कि टूटेंगे घर। 8 लाख, 7 लाख, 9 लाख रेट चालू है, 13 लाख रेट चालू है। कोई ये नहीं है तो स्कीम भी है, 3 लाख भरो, 4 लाख भरो और घर लेके जाओ घर जी। एक बात रोहित भाई हम क्लियर करना चाहेंगे कि अतिक्रमण को लेकर यहाँ पर रोहित जी का कोई कहना नहीं है, वो तो प्रशासन को देखना ही है, उनकी नाक के नीचे हो रहा है। मैनग्रोव्स को बचाने की बात है यहाँ पर। मेरा सबसे इम्पोर्टेंट आदिल भाई यही विषय है कि मैंग्रोव्स को बचाओ। मैं एक पर्यावरण प्रेमी भी हूँ, मैं झाड़ लगाने में ज़्यादा से, क्योंकि ऑक्सीजन की बहुत कमी हो रही है। फ्यूचर में हमें ऑक्सीजन नहीं मिलेगा, ये पर्यावरण प्रेमी बताते हैं हर टाइम।
लेकिन ये समझ में नहीं आता, जिस ये जो वन विभाग के अधिकारी है इनको जो बताने की कोशिश कर रहे हैं हम, उनको समझ में नहीं आ रहा है। उनका जो ध्यान रखने का काम है वो नहीं कर रहे, वो गलत तरीके से ये जो मतलब उनका अभी रेती माफिया जिस तरह से खाड़ी में ब्लास्टिंग करके रेती निकालने का काम कर रहा है, वो रात में हो या दिन के उजाले में हो बिंदास्त कर रहा है बिना किसी किसी की खौफ के, और जिसके ऊपर कभी ना कभी कार्रवाई हो जाती। मेरे तो संज्ञान में ये भी आया है कि इसकी टिप भी कोई अंदर का आदमी देता है जो अधिकारी हो कि आज कार्रवाई होने वाली है, आपके यहाँ से हटा दीजिए। ऐसे बहुत बार दिखाई दिया, और मेरे को सूत्रों के अनुसार इसकी इंफॉर्मेशन पूरी तरह मेरे पास बहुत सारी जानकारी है। मैं वक्त आने पर ये खोलूंगा, जरूर खोलूंगा, और ये वन विभाग के अधिकारी किस तरह से गलत काम कर रहे हैं और इनको भू माफिया को और रेती माफिया को किस तरह से सपोर्ट कर रहे हैं ना, मैं दिखाऊंगा जी। और एक वीडियो अभी आपने चलाया है 18-20 घंटा पहले मैंने वीडियो देखा, जिसमें कुछ लोग बहस कर रहे हैं आपसे, वो कुछ आपकी आईडी वगैरह मांग रहे हैं, पत्रकार हो तो आईडी बताओ, शायद कुछ आधार कार्ड वगैरह भी आपका मांगा उन्होंने। एक्चुअली मुझे समझ में नहीं आया, मैं एक आम आदमी के तौर पर वहाँ पे गया, मैंने उनको सिर्फ बोला कि मैं जा रहा था एक्चुअली दीवा की तरफ, मेरे को काम, मुझे कुछ काम था इसके लिए मैं वहाँ पे जा रहा था। लेकिन मैं वहाँ पे जाने के बाद वहाँ पे सब अंगार लगी हुई थी, और ये आगे ना जलते जलते मतलब आगे मैंग्रोव्स की झाड़ थे, उनको लग ना देवे उसको, उसके वजह से मैंने उनको बोला कि वहाँ पे आपका संरक्षण का काम है, आप उसे वहाँ पे ध्यान दीजिए। मुझे उल्टा जवाब दिया गया कि ये हमारा काम नहीं, वो हमारा क्षेत्र नहीं, वो मैं बोला फिर एम्बुलेंस ये फायर ब्रिगेड को बुलाना तो आपका काम है, वो तो आप कर सकते ना। वो बोले वो भी नहीं कर, पहले मौसम गर्म, ऊपर से आग। बोला आपका जो क्षेत्र नहीं है ना, तो आपका क्षेत्र दीवा में नहीं है, जिस तरह से वहाँ पे मैंग्रोव्स की झाड़ को मिटाया जा रहा है, जिस तरह से वहाँ पे भर्ती की जा रही है, वो आपका क्षेत्र नहीं, वहाँ पे क्यों नहीं ध्यान देते फिर? तो आप ये आपका काम नहीं है ना, तो वो तो काम है ना फिर आपका, तो ये तो कर सकते ना। लेकिन मेरा आईडी मांगा रहा है, मतलब आपका आईडी दो, आधार कार्ड दो, पैन कार्ड दो। अरे मैं क्यों दूं मेरा आधार कार्ड? 353 की धमकी दी जा रही है आपको, मतलब इनडायरेक्टली। हाँ, सरकारी काम में बाधा डाल रहा है। मेरे पास प्रूफ है, मैं प्रूफ के सिवा कहीं नहीं बात करता हूँ, मेरे पास प्रूफ है। और आने वाले दिनों में इनका लिखा चिट्ठा नहीं खोलूंगा ना मैं, तो ये मेरा नाम बदल देना रोहित। मौसम गर्म है, गर्मी का मौसम है, ऊपर से आग लगाई जा रही है, और ये कहने पर कि आप उस पर ध्यान दीजिए, हमारा काम नहीं है इस तरह की, तो क्या कोई नुकसान होगा? तब आके खुलेगी इनकी। मेरा तो मानना है ये इनलीगल कंस्ट्रक्शन कर रहे, ये तो थाने महानगर पालिका का काम है, वो देखे, वन विभाग का काम है देखे। लेकिन मेरा मानना ये है पर्यावरण को बचाइए, पर्यावरण को तोड़ कर मरोड़ कर तुम काम कर रहे हैं, और फिर जिससे हमें ऑक्सीजन मिलने वाला है, जिससे हमें भविष्य में मतलब तूफान से जो बचाने वाले, वही झाड़ को तुम खत्म कर रहे हैं। और ये जो हरा भरा इलाका है दीवा का, मुमरा का, ये पहाड़ियाँ हैं, लोग यहाँ पे अक्सर एक हिल स्टेशन के तौर पे इसको देखते हैं। सही। और अगर इसी तरह से पर्यावरण बर्बाद होता रहा, इसी तरह से मैनग्रोव्स और जो दूसरा जो कुदरती हुस्न है, जो खूबसूरती है, सौंदर्य है कुदरत इसका उससे खत्म किया जाता है, तो क्या नुकसान आता है इसका? किया जा रहा है। और मैं तो बोल रहा हूँ, मुझे जो मालूमात मिली है ना, वो मालूमात के जरिए मैं आपको बता दूंगा कि रेलवे पटरी के नज़दीक भी आप कुछ वहाँ पे काम नहीं कर पाओगे, वहाँ पे मतलब भरनी कर नहीं पाओगे। यहाँ पे ऐसी बहुत सारी चीज़ें जो रूल्स में आते हैं, रेगुलेशंस में आते हैं, लेकिन वहाँ पे भी भरने की जा रही है। ऐसा 600 मीटर का कुछ पट्टा छोड़ा जाना चाहिए, ऐसा कुछ रूल्स है, वो मुझे एक ने फ़ोन पे बताया भी है, मैं वो उसकी पूरी जानकारी भी लेके आपको बताऊंगा बाद में। लेकिन ये सब काम तभी भी हो रहा है अंधेर नगरी। मेरा मानना इतना ही है, वन विभाग के अधिकारी क्या सो रहे हैं, उनको दिख नहीं रहा है। और इतना होने के बाद मैंने 2 न्यूज़ डाला है, लेकिन अभी तक कुछ उसका रिस्पॉन्स नहीं। उनको लग रहा है कि आए कितने गए कितने है, चलते रहेगा कोई नहीं। लेकिन जो आदमी प्रूफ के साथ बात कर रहा है, वो लास्ट तक आखिरी तक लड़ता रहेगा। आखिर में रोहित भाई, आप वन विभाग को इस ताल्लुक से क्या अपील करेंगे? क्योंकि जैसे आपने कि जिन लोगों से आपकी बहस हुई है, वो तो कुछ सिक्योरिटी गार्ड लग रहे थे। एक्चुअली वो कर्मचारी है जो प्राइवेट तौर पर भी हो सकते हैं, लेकिन उनके जो अधिकारी है, उनके जो मतलब एक कुंभार करके है, प्रकाश कुंभार, और एक सचिन मोरे जी है, उनसे मैंने बात किया फ़ोन पे, आपके पास वो रिकॉर्डिंग भी है। उनसे बात किया, उनसे क्या बात किया वो सब आप सुन सकते हैं। लेकिन उनको बताने के बावजूद भी वो कर्मचारियों को नहीं निलंबित किया गया, या उसके अलावा उन पर कोई एक्शन भी नहीं हुआ। और जिस तरह से अभी वहाँ पे काम चालू है और बढ़ चढ़ कर चल रहा है, मतलब क्या समझे इसके बारे में? तो अधिकारी भी उतने ही जवाबदार है जिनसे मैंने फ़ोन पे बात की है, उनको भी करना चाहिए। तो मैंने इसके लिए माननीय मुख्यमंत्री, माननीय उप मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस, वन मंत्री सुधीर मुनगंटीवार, जिलाधिकारी, थाने पालिका आयुक्त, वन विभाग, इस सब को मैंने एप्लीकेशन किया हूँ, अर्ज किया हूँ। अभी इसका क्या जवाब आता है, इसके ऊपर क्या कार्रवाई होती है, आने वाले दिनों में मालूम पड़ेगा। हम तो उसकी फॉलोअप लेते रहेंगे जी। तो इस ताल्लुक से जितने भी संबंधित विभाग हैं, उन्हें इस पर ध्यान देना चाहिए, क्योंकि अगर मैनग्रोव्स को आप ख़त्म करेंगे
तो ये तो गर्मी का मौसम है और आप जानते हैं कि इस मौसम में किस तरह से जो झाड़ हैं वो सूख जाते हैं, दरख्त सूख जाते हैं। अब ये आगे बारिश है और ये जो मुमरा और दीवा और आसपास का इलाका है, यहाँ पर बारिश की स्थिति आप जानते हैं कि कैसी हो जाती है। और इवन जब यहाँ पर बारिश होती है तो सैलाबी सूरत हाल तो हर साल सैलाब जैसा माहौल पैदा होना तो एकदम मामूल बन गया है। तो अगर सिटीज़ में ये हाल है तो जहाँ पर इतने आबादी नहीं है वहाँ पे क्या होता होगा। और अगर वहाँ पर इस तरह के काम किए जा रहे हैं तो उससे जनता का नुकसान होता है, जाने का खतरा है, और पर्यावरण का जो नुकसान हो रहा है वो तो अपनी तौर पर है ही। तो अब देखते हैं कि हमारी इस खबर के बाद, रोहित शिर्के जी की खबर के बाद क्या असर पडता है। तुम्हाला चालतं डोळे बंद करून चालतं इथपर्यंत तेवढंच बघत राहायचं की इथं हे लागलंय तिथे झालं. मी तुम्हाला जवळ म्हणतो तुम्ही आतमध्ये बसणार काय तुमचं आधार कार्ड आयडी प्रूफ द्या. काय देणार मी त्याला पोलीस स्टेशनला त्याला कंप्लेंट करा मॅडमची. मी सांगतो काय झालंय काय नाही झालं ते कशाला लाईक कार्ड देऊ तुमचं मी पत्रकार आहे मी पत्रकार आहे मी सर्वसामान्य माणूस पण तुम्हाला सांगायला आलोय साहेब तिथे मँग्रोव्हची झाडं जळत आहेत तुम्हाला ते समजायला पाहिजे की नाही तुम्ही माझ्यावरच भडकताय मँग्रोव्हची झाडं जळत आहेत तिथे मला वन विभागाचे अधिकारी करतात काय कोपरी कोण साहेब कोण तुमचे कोपरीला नाव काय नंबर आहे ना त्यांचा नंबर आहे नंबर लो नंबर आहे नंबर बरोबर तुमचा माझ्याकडे नाही आता साहेबांचा नंबर नाही जॉईन होईल मग ते असतील त्यांच्याकडे द्या ना नंबर आम्हाला कोपरी ऑफिस जाऊन अरे कोपरीला आम्हाला नंबर द्या आम्ही भेटतो जाऊन आम्ही कुठे नाही बोलतोय भेटायचंच आम्हाला साहेब नंबर नाही देऊ शकत नंबर देऊ शकत नाही कोण बोलतोय आवाज द्या अरे आवाज द्या कोपरी ऑफिसला जाऊन तुम्ही डायरेक्ट अरे कोपरीला आम्हाला माहिती असेल तर जायला ना ठाणे का ठाण्याला गेलं का हां तिथून वनराज सांगायचं म्हणजे तुमच्याकडे इथे कुठलंही काम इथे चुकीच्या पद्धतीचं होत असेल तुम्ही बोलणार की तुम्ही ठाण्याला लावून कंप्लेंट करा म्हणजे तुम्हाला सांगायचं ना मग तुमचा डब्बा कशाला बसवला इथे डब्बा बसवला कशाला हा का हां कशाला बसवला याचं कारण काय सांगा ना मला रूल्स काय त्याचे बसवण्याचं कारण काय ते अतिक्रमण होऊ नये मग अतिक्रमण होतंय म्हणून तुमची त्याची कल्पना देतो ना तुम्हाला मग ती मला साहेबांचा नंबर तर मी साहेबांशी जाऊन बोलतो ना मला साहेबांचा नंबर द्या ना साहेबाला वनराज सोसायटीला जा. अहो साहेब मला नंबर द्या मी जातो त्यांच्याकडे नाही देऊ शकत मी तुम्ही सरळ फॉरेस्ट ऑफिसला जा हां तिथं काय असतील तुमच्या समस्या मांडा. म्हणजे तुम्ही जर इथे कोणी काय करत असेल तर तुम्ही बोलला इकडे समस्या मांडायच्या नाही तुम्हाला सांगायच्या नाही आम्ही फक्त प्रोटेक्शनला आहे प्रोटेक्शनला आहे म्हणजे आता तिथे मग दिव्यामध्ये होते त्याचं काय कुठं दिव्यामध्ये होते ते त्यावेळेस आम्हाला अधिकारी सांगत मग द्या ना अधिकारीचा नंबर अधिकाऱ्याला कल्पना देतो ना ऍड्रेस देतोय ना मी जात म्हणजे हे चुकीचं आहे मला द्या नंबर मी बोलतो ना त्यांच्याशी मी जाऊन भेटतो तुम्हाला कंप्लेंट द्यायची. अहो मी 2 दिवसापूर्वी तुम्हाला तिकडची बातमी चालवली होती तिकडे तुमचा काय डब्बा विभाग नाही सर कंप्लेंट द्यायची. अरे नाही सर मी कंप्लेंटच देणार आहे मला नंबर द्या अधिकाऱ्यांचा मी अधिकाऱ्यांशी जाऊन बोलतो तुम्ही फोनवर थोडी बोलणार फोनवर कंप्लेंट देणार का तुम्ही अहो मी बोलेल ना त्यांना विचारेल तरी ना कधी टाइम काय आहे त्याला विचारेल ना तुम्ही जा ना वनराज सोसायटी ऑफिसला जा ना कुठल्या सोसायटीला जायचं वनराज सोसायटीला जा वनराज सोसायटी कुठे आली ही कोपरीला आली. कोपरीला हो ठाणे तिथे कोणत्या ऑफिसरचं नाव काय तिथं खाडे साहेब आहे. खाडे साहेब हो इंडियन फॉरेस्ट ऑफिसर खाडे साहेब आहे तिथं जाऊन तुम्ही त्यांना भेटा. तिकडे तर मला ऑफिसचा नंबर तरी मिळेल संपर्क मुंबई पत्ता लिख दो तुम्हाला लक्ष ठेवायलाच बसवलेला तिथं लावलं होतं तिथं विजवलं आम्ही परत अगोदर पुढे विजवलं तिथं जाऊन हे लक्ष ठेवायला तर कॅबिन ठेवलंय ते लक्ष ठेवायला म्हणजे का तिथे जाताना तिथे मँग्रोव्हची झाडं जळत आहेत हे तुम्हाला माहिती आहे का तिकडे जळत आहेत तुम्ही बघितलं पुढे जाऊन तिथे बसलात आतमध्ये तुम्ही कुठं आणि आवाज चढवून बोलतात तुम्ही मॅडम भिजवायचे ते आमचं काम नाही विजवायचं तुमचं काम नाही पण त्या फायर ब्रिगेडला बोलायचं तुमचं काम नाहीये तेवढं नाही करू शकत नाही करू शकत म्हणजे मँग्रोव्हची झाडं जळू द्या चालेल मग ते आहेत अधिकारी आणि आम्ही जर सर्वसामान्य माणूस तुम्हाला सांगायला आलो तर तुम्ही आमच्यावरच भडकणार माणूस गाडीच मागे घेऊन आहे ना तुम्हाला आवडीचं अहो तुम्ही आतमध्ये बसलेला आहात आम्ही जाणार ना साहेब मॅडम जाणारच आहे आम्ही पण तुम्हाला सांगतो आतमध्ये बसल्यापेक्षा मँग्रोव्हची झाडं जळत आहेत ती त्याच्यावर लक्ष द्यावं तुम्ही तुम्हाला त्यासाठी हा कॅबिन दिलेलं आहे आम्ही 24 तास तसं माणसांच्या मागे तर नाही म्हणजे तुम्हाला फक्त आतमध्ये बसायचं ऊन आहे म्हणून फक्त आतमध्ये बसायचं कसं बोलताय अहो ताई असं नाही बोलतोय मी तुम्हाला सांगतोय तिकडे जळतंय तुम्ही इथे बसून राहिलेत मग तुमचं पण आहे की सगळं विजवावर कशाला का मला कामाला ठेवलं का इथे मला उद्यापासून तुमच्या वन विभागामध्ये भरती करा नाही तुम्ही एवढी समस्या मला भरती करा तुमच्या भरती करायला मला तुमच्या याच्यामध्ये तुमच्या साहेबांना सांगा की तुम्हाला जर मी तुम्हाला सूचना द्यायला आलो तर सूचना न घेता तुम्ही बोलताय की तुम्ही विजवायला जा मग तुम्ही हे तुम्ही मला सांगताय विजवा आहे अनधिकृत प्लॉट चालू आहे तिथे अनधिकृत प्लॉट चालू आहेत ते तुम्हाला चालतं डोळे बंद करून चालतं हे तुम्हाला डोळे बंद तुम्ही आतमध्ये बसणार काय देणार त्याला पोलीस स्टेशनला त्याला कंप्लेंट करा
पत्रकार आहे, मी पत्रकार आहे, मी सर्वसामान्य माणूस म्हणून तुम्हाला सांगायला आलोय. साहेब तिथे मँग्रोव्हची झाडं जात आहेत, तुम्हाला ते समजायला पाहिजे की नाही? तुम्ही माझ्यावर भडकताय. मैं पकड़ के उठाऊंगा नहीं तो बांबू उठा के मैं अहो साहेब त्याची कंप्लेंट करायची, दारू पिल्यावर कंप्लेंट करायची. किती पकडणार रोजचे किती काय मी कशाला कंप्लेंट देऊ? दारू पिणार तुम्ही सांगताय मला. कोण दारू पिणार तुम्ही सांगताय? कंप्लेंट करणार त्याचं नाव रजिस्टर करावं लागेल ना. मी सांगितलं तुम्हाला की दारू पिणारा बघतोय म्हणून, तुम्ही मला सांगताय दारू पिणारा येते येतात, मग तुम्ही कंप्लेंट करा त्यांच्यावर. अरे मला कशाला लागत तुमच्या, मी तुम्हाला कशाला आयडी कार्ड देऊ? म्हणजे तुम्हाला सूचना द्यायचं म्हणजे काय चुकीचं काम आहे? तुम्हाला सूचना द्यायची चुकीचं काम आहे का? मला एवढं सांगा. मी तुम्हाला एवढं सांगितलं मँग्रोव्हची झाडं जळत आहेत, तुम्ही जरा त्याच्यावर लक्ष द्या. तुम्ही आतमध्ये ऑफिसमध्ये बसलायत आणि मला बोलता आय कार्ड दाखवा. द्या ना, बोलतो ना मी. आय कार्ड कशाला देऊ मी? आय कार्ड नाही त्याला, पोलीस स्टेशनला चला, चला पोलीस लाऊडस्पीकर लावून लावतो. हॅलो नमस्कार साहेब, मी रोहित शिर्के बोलतोय, डिजिटल महाराष्ट्र न्यूज आहे आणि इथला विशेष कार्यकारी अधिकारी आहे. इथे मँग्रोव्हची झाडं काहीतरी जळायला लागली, इथे पूर्ण आग पेटायला लागली, तर तिथे पुढे मँग्रोव्हची झाडं आहेत. मी त्यांना फक्त सूचना दिली की तुम्हाला इथे फायर ब्रिगेड तुम्हाला बोलवायचं काम आहे की नाही. आतमध्ये ऑफिसमध्ये बसून सगळे आहेत आणि इथे जे सर्वसामान्य घरातले लोक आहेत ते तिथे पाण्याने आग विझवतात. सर ऍक्च्युली मी स्वतः ती आग विझवून निघालेलो आहे. अहो साहेब इथे आग किती लागलेली मी सांगतोय. आणि तुमचे अधिकारी ना साहेब 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 आपलं नाव काय? विठ्ठल कडनं. साहेब ऐका, विठ्ठल साहेब काय माहिती का, मी तुमच्या अधिकाऱ्यांना फक्त सूचना द्यायला आलो, ते माझ्यावर भडकत आहेत. मग तुम्हाला मी त्यांना तेच सांगितलं, पुढे दिवे साईडला किती अनधिकृत प्लॉटचे जमिनीचे काबीज केले जात आहेत. तुमचं लक्ष तेच आहे ठेवायचं. सर त्याची काळजी करण्याची गरज नाही, वरिष्ठ बघतायत ते सर्व. आम्ही सर्व वरिष्ठ बघतात तरी साहेब तिथे इलिगल चाली बनतात, इलिगल बिल्डिंग बनतात. त्यांना मी सांगायला आलो मँग्रोव्हचं, ते माझ्यावर भडकत आहेत. काही गरज नाही. मी त्यांना मँग्रोव्हचं सांगायला आलो, ते माझ्यावर यासाठी भडकत आहेत. हो नाही सर, मग मी त्याचं उदाहरण दिलं. मी त्या पुस्तकाप्रमाणे आपण प्राथमिक माहिती वरिष्ठांना दिलेली आहे सर्व बाबतीत. ठीक आहे, मी पण तो कंप्लेंट करणार नाही, पण तुमचे अधिकारी असे बोलतात आतमध्ये बसून आहेत. फोटो नोट त्यामध्ये मी पाठवतो तुम्हाला पाहिजे तर, बघायचं असतील तर. ठीक आहे ना, ठीक आहे, पाठवा ना तुम्ही, मी पण कंप्लेंट करणार आहे 2 दिवसांनी. ओके ओके काय प्रॉब्लेम. ठीक आहे, धन्यवाद. हा कोण? कुंभार सर बोलतात का? यस. तर मी रोहित शिर्के बोलतोय, डिजिटल महाराष्ट्र न्यूज मधून, आणि इथला विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून निवड झाली माझी. इथे मी तुमच्या वन विभागाच्या अधिकाऱ्यांना काही सूचना द्यायला गेलो होतो. मी तिकडनं जात होतो, तर इथे सगळी आग लागली होती. आपल्या मुंब्र्यातून बोलतोय, मुंब्र्याच्या खाडीच्या पत्यात पलीकडे तुमच्या तिथे कॅबिन आहे ना, तर त्यांना मी फक्त सूचना दिली की तिथे आग म्हणजे लागली आहे. ते पुढे मँग्रोव्हची झाडं आहेत, बरोबर. त्या खारपुडीच्या झाडांना आग लागली, तर एक एक लाईनीत ते जळत जातील आणि त्याच्याने खूप मोठं नुकसान होईल. आणि त्यासाठी तुम्हाला बसवलं साहेब, तुम्ही जरा तिथे लक्ष द्या. तर ते माझ्यावर ते भडकत होते. मला बोलतात आम्हाला काय करायचं तुम्हाला नको, तुम्ही नका सांगू, आमचं वेगळं काम आहे. मी सांगतो. आणि त्याच्या मला बोलतात आमचं ते क्षेत्र नाही, हे क्षेत्र नाही. तुम्ही बोलला तुमचं क्षेत्र दिवा पण आहे ना, दिव्याच्या इथे पण इनलिगल प्लॉट काबीज चालू आहे, वन विभागाच्या जमिनीवर चालू आहे, बरोबर ना? बरोबर. सपाटीकरण चालू आहे. तर ते मी सांगितलं, मग ते तुम्ही तिथे का लक्ष दिलात? तर म्हणतात ते आमचे अधिकारी जेव्हा बोलतील तेव्हा करतील. मी ठीक आहे ना, मी अधिकाऱ्यांचा तुमचा नंबर घेतो आणि मी फोन करतो साहेबांना. साहेब काय बोलतात मी विचारतो. ठीक आहे, मी प्रत्यक्ष जाऊन बघतो. मी आता मला फोन आला होता त्यांचा. पण तुमच्या कानावर मी टाकतो सर, इथे मँग्रोव्हच्या झाडांची कत्तल होत आहेत, रात्रीच्या वेळी होत आहेत आणि सपाटीकरण करण्याचं काम चालू आहे. सर आमचे साहेब आहे, त्याला बोला. हा हॅलो नमस्कार सर, मी रोहित बोलतोय, रोहित शिर्के, डिजिटल महाराष्ट्र न्यूज आहे आपला. आणि मी तिथून जात होतो तुमच्या खाडीच्या किनाऱ्यातून, तर तिकडे जाताना मी बघितलं आग लागली म्हणून. तर बघितलं तर तिकडे आग विझवणारं कोण नव्हतं. तर मी बोललो की यांना, तुमचे जे फॉरेस्टचे अधिकारी आहेत त्यांना सांगेल, सूचना देईल की बाबा तुम्ही बघा तिकडे जरा काय चालू आहे. तर तिकडे पुढे मँग्रोव्हची झाडं होती. तर त्यांना मी सांगितल्यानंतर ते म्हणतात की ठीक आहे, आमचं ते काम नाहीये, ते फायर ब्रिगेडचं काम आहे, तुम्ही विझवा. मी बोललो अरे मी तुम्हाला सूचना देतोय मी फक्त की बाबा की साहेब तसं झालंय. लेखी द्या रिपोर्ट. म्हणजे साहेब ते आमची जी लोक होती ना त्यांच्या लीग मध्ये ते 3-13 वाजवतो त्यांचे. अच्छा, तर ते साहेब ते पण बोलतायत की बोलतात आमचं ते क्षेत्र नाही. मग मी बोलतो दिव्या क्षेत्रात. हॅलो हा, जे आमची लोक आहेत ना ड्रेसवाली, मला लेखी रिपोर्ट द्या, मग त्यांच्यावरती ऍक्शन घेतो लगेच, तुरंत 2 दिवसातच ऍक्शन घेतो. मला त्यांचं पत्र द्या फक्त. एक सांगायचं होतं साहेब की त्यांना तेच बोललो दिव्या विभागामध्ये ज्या तऱ्हेने बोललो अतिक्रमण चालू आहे,
साईंचा प्लॉट चालू आहे तिथे मँग्रोव्हची झाड आहेत तिला भरणी करून ते पुढे घेतली जातात मग ते पण तुमचं लक्ष ठेवायचं काम आहे ना आता तुम्ही हो, हे नाही बरोबर आहे, सांगतायत कामाला, त्यांचं, तुम्ही ते लक्ष ठेवा ना मग ते तिथे काय थांबवत आहे एक हॅलो हा. सर एक आहे ना मेल कर मी मेल पाठवतो त्याच्या हा. मेलवरती डायरेक्ट कंप्लेंट देऊन टाका ती ठीक आहे ना, मला लेखी द्या मी लगेच ऍक्शन घेतो त्यांच्यावर. चालेल चालेल मी साहेब एव्हिडन्स शिवाय बोलत नाही मी ठीक evidence- ना, मला रिपोर्ट हा. द्या ना ठीक हॅलो आहे ठीक आहे ठीक आहे हा तुमचाच फोन आहे ना हा तुमचाच फोन आहे येस ना माझा नंबर आहे ओके आपलं नाव चालेल काय द्या sir? मला पत्र द्या लेखी आपलं नाव काय ठीक आहे